त्यांनी या अधिवेशनादरम्यान ज्या पद्धतीचा एक मुद्दा उपस्थित केला की शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा, त्यामागे म्हणजे तुम्ही कसं का बरं म्हटलं? कारण एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मग यामध्ये आपल्याला असे काय म्हणजे वाटलं? मला असं आहे की कोणीही व्यक्ती, साधारण व्यक्ती ज्यावेळेस तो शासकीय कर्मचारी म्हणून तो काम करतो, कार्यरत असतो, त्यावेळेसपासून तो शासनाला बांधील असतो आणि शासनाचे जे विविध नियम आहे, कायदे आहेत किंवा या संदर्भातले जेही निकष आहेत ते त्याला पालन करणे त्याला अनिवार्य असतं. एकदा जर तुम्ही शासकीय कर्मचारी आहे तर तुम्हाला ज्या ज्या कायदे आणि नियमाप्रमाणे जे प्रतिबंध तुमचे मीडियाच्या वापराच्या संदर्भात किंवा सोशल मीडियाच्या वापराच्या संदर्भातले असणार, हे सगळे तुम्हाला त्या प्रतिबंध तुम्हाला फॉलो करायचे असतात. आणि तुम्ही जर बघत असणार की सर्रास त्याचं उल्लंघन राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांकडनं होत आहे. आपल्याला अनेक उदाहरणं अशी आहेत की अनेक अधिकारी कर्मचारी असे आहेत की 2-2 कॅमेरामॅनच्या सोबत घेऊन फिरतात. ते सातत्याने ते जिथे जात असतात तिथे ते व्हिडिओ शूटिंग करतात. शासकीय कामात ते कोणते दौरे करत असतील त्याची व्हिडिओ शूटिंग घेतात, मिटिंगची व्हिडिओ शूटिंग घेतात. ते कोणासोबत काही चर्चा करत असतील त्यांच्या शासकीय कार्यालयामध्ये त्या संदर्भातले ते व्हिडिओ शूटिंग घेत असतात. त्या पलीकडे शासकीय वाहन ज्यावेळेस ते वापरत असतात त्याही वाहनाचे ते व्हिडिओ शूटिंग घेत असतात आणि एकंदरीत त्यांनी संपूर्ण शासकीय यंत्रणेचा पूर्ण दुरुपयोग ते या माध्यमातून करत असतात. अनेक कर्मचारी अधिकारी असे ज्यांचे दिवसातनं 4 आणि 5 रील्स सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतात आणि हे कुठेतरी नियमांचं किंवा कायद्यांचं प्रशासकीय सेवेमध्ये राहणाऱ्यांना हे म्हणजे शोभत नाही, कारण त्यांना एक नियम ठरवून दिलेले आहेत. तर म्हणून याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लावले गेले पाहिजे. म्हणून मी त्या संदर्भातलं किंवा या संदर्भातले जे कायदे आहेत ते कुठेतरी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट झाले पाहिजे या संदर्भातलं पत्र माननीय फडणवीस साहेबांना दिलं आणि आज औचित्यच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी ते सभागृहात विधान परिषदेच्या सभागृहात मांडणार आहे. तर हे परिषद सदस्य माननीय परिणयजी फुके, ज्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एका शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे, नाही की त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब किंवा बाकी अदर माध्यमातून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे रील आणि त्याच्यामध्ये एक डेकोरेटम अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्याचा असला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक प्रयत्नशील पाऊल त्यांनी उचललेलं आहे. आज औचित्याच्या मुद्द्याच्या अंतर्गत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हा मुद्दा घेतलेला आहे आणि निश्चितच या संदर्भामध्ये एक निश्चितच वेगळं एक पाऊल या माध्यमातून फुके साहेबांच्या माध्यमातून उचललं जाईल हे महत्वाचं आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.